शिवाजी महाराज की सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की मागे म्हणून भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिकृती केल्या ठिकाणी आपण पूजन करायची विनंती करतोय. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय गंगाजी शेवाळे साहेब आणि सन्माननीय परेश पाटील साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय की लोकनेते या येणाऱ्या 1 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण फक्त श्रीरंगाप्पा बारणे हे आपले उमेदवार आहेत असे न पाहता प्रत्येक पक्षाचे आपले सगळेच उमेदवार आहेत या अनुषंगाने पाहण्याची येणाऱ्या कालखंडात गरज आहे. म्हणजे आपण पाहतोय की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 3-4 वाजेपर्यंत काम करतायत. त्याच धर्तीवरती माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा त्याच पद्धतीने काम करतात. आज महेश साहेब नाही आहेत, पण त्या दिवशी एका कार्यक्रमात मीटिंगमध्ये बोलत असताना त्यांना पहाटे 3 वाजता मेसेज आला देवेंद्र फडणवीस साहेबांचा. त्याच पद्धती अजितदादा असतील, अजितदादाही सकाळी 6 वाजता होतं. आपल्या सर्वांना ज्ञात आहे. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला भाषण करायचे अजून महिनाभर आहे. हा आपल्या घरातला गौरव आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला काय करायचं आहे महिन्याभरच्या कालखंडामध्ये जे मान्यवर घेते आपले प्रसन्नदाची आपण पाहतोय. एक विधानसभा प्रसन्नदाकडे पण प्रसन्नदाच्या जवळचे काम करणारी व्यक्ती आहे. त्यांना विचारा की त्यांच्या कामाची पद्धत किंवा किती वेळ द्यावा लागतं. म्हणजे गाडीमध्ये मी पण त्यावेळेला भारतीय जनता पार्टी काही वर्षापूर्वी काम केलं. गाडीमध्ये डब्बा असून जेवता येत अशी परिस्थिती आहे. परंतु हे काय यांच्या काय व्यक्तिगत स्वतःसाठी नाहीये, हे जनसेवेचं व्रत या मंडळीने हातामध्ये घेतलं म्हणून हे मंडळी काम करत आहेत. माननीय लोकनेते आपण म्हणतोय, लोकनेते असंच म्हणता येत नाहीये. मागच्या कालखंडामध्ये मागच्या 25 वर्षीला रात्रीमध्ये आपण एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर 12-1 वाजता कार्यक्रम आटपून जातो हे ऐकलंय. पण काही ठराविक बैठका चालू असताना पनवेलच्या ठिकाणी लोकनेते रामसिंग ठाकूर रात्री 12:30-1 वाजता मिटिंगला जॉईन व्हायचे. म्हणजे लोकनेते का म्हणतात ते ह्याच्यासाठी त्यांना लोकनेते म्हणतात. माझ्या सर्व बांधवांना सांगायचं आहे की अशी मंडळी आपल्याजवळ काम करत असेल तर आपलं कर्तव्य काय, आपण काय केलं पाहिजे येणाऱ्या कालखंडामध्ये. म्हणजे हे मान्यवर 4-4 तास झोपतात आणि 4 तास आपण जर काम करत नसेल तर मग आपण हे कुठल्याही पक्षाचे आपण सदस्य सहकारी म्हणून घेण्यामध्ये आपण काय म्हटलं पाहिजे स्वतःला आपण ठरवलं पाहिजे. राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा मित्र नसतो हे पण ऐकतोय. प्रत्यक्षात आणण्यासाठी मागच्या काळामध्ये पहा की लोकसभेला आदरणीय अजितदादा त्यांचे चिरंजीव उभे होते, म्हणजे अजितदादा होते. त्यांच्या विरोधामध्ये आत्ता बातमी होते. परंतु लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, जनतेचा विकास करण्यासाठी आजच्या घडीला दोघांना एकत्र फिरावं लागतंय. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि संस्कृती टिकवण्यासाठी त्या साधारणतः 2 वर्षामध्ये हे सगळे लोक धडपडत आहेत. हे आपल्या समाज हितासाठी धडपडत आहेत. असं सगळं असताना, सगळे म्हणणं आपल्याला असं असताना आपण काय केलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये की आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी मतभेद सगळ्यांचे असतात तर मनभेद नसावे. मनभेद असले की ते मनामध्ये राहतात आणि पुढचं काम करण्याला अडचणी होतात. कुठलेही मनमत न ठेवता, मागच्या वेळेला कोण कुठे हा काही विचार न करता आपण ज्या पक्षाचे, ज्या महायुतीचे घटक पक्षांचे आपण सहकार्य आहोत त्या माध्यमातून काम केलं पाहिजे. या ठिकाणी थोडा समन्वय व्हायला पाहिजे. समन्वय झाला, चर्चा झाल्या, एकत्र आलो. हा समन्वय कशासाठी असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. समन्वय नसेल तर गैरसमज वाटतात. म्हणून आपण इतके युतीचे पक्ष आहोत. आपण हे 5-6-7 युतीचे पक्ष नाही, 22 पक्षांनी या महायुतीला पाठिंबा दिलाय. म्हणजे 1-2-3 नाही, 22 पक्ष या महायुतीमध्ये. त्यामुळे आपला समन्वय होणं गरजेचं आहे. मी एकच उदाहरण, मी वेळ जास्त घेणार नाही, पण आपल्याला थोडंसं ही बैठक कशासाठी आहे. आपल्याला महाभारताचं उदाहरण माहिती आहे की त्या ठिकाणी जेव्हा श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावरती
जेव्हा तिथे त्या ठिकाणी एक विषय घेतला सगळीकडे हे युद्ध झालं नाही पाहिजे, कौरव पांडवाच्या मध्ये मध्यस्थी केली, पण जेव्हा श्रीकृष्णाची मध्यस्थी कौरवांनी धुडकावून लावली त्याच्यानंतर हे युद्ध अटळ झालं. त्या कुरुक्षेत्रावरती युद्ध आता होणार आहे आणि डिक्लेअर झालं. त्याच्यानंतर पुढे काय झालं, प्रत्येकाने तिकडे दुर्योधन, इकडे युधिष्ठिर, 5 पांडव कौरव त्या साईडला, आणि त्यांनी काय केलं, या ठिकाणी पांडव एकत्र बसले, चर्चा विनिमय केला, समन्वय केला. श्रीकृष्णाला त्या ठिकाणी त्याच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही एकत्र आलो, असं पांडवांचं धोरण समन्वयाचं राहिलं. पण अहंकार्य भरलेला दुर्योधन, गर्विष्ठ असलेला दुर्योधनाने स्वतःच्या मनाने सगळे निर्णय घेतले. कोणालाही तिथे भीष्माचार्याला, द्रोणाचार्याला, तिकडे कर्णाला कोणालाही न विचारता सगळे निर्णय घेतला. आणि आपल्याला त्याचं चित्र समजलं की महाभारताच्या युद्धामध्ये प्रचंड ताकद असून भीष्मासारखे, त्या ठिकाणी द्रोणाचार्यासारखे, कर्णासारखे महायुद्धे असताना सुद्धा पूर्ण कौरवांचा तिथे नाश झाला, आलेल्या सगळ्या अलायन्सचा त्या ठिकाणी नाश झाला. त्यामुळे समन्वय फार महत्वाचा आहे आणि तो समन्वय आम्ही सगळ्यांनी करतोय, त्यासाठीची ही बैठक आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आत्ताच्याच घोषणा आहेत. आता ह्या घोषणा महायुतीच्या राहिल्या नाही. अब की बार, फिर एक बार आणि तिसरी बार बारणे खासदार, ही आपल्या आता घोषणा सुरू झाली. तिसरी बार बारणे खासदार. कारण या ठिकाणी आपल्याला आता 400 पार करायचं आहे. देशाने ठरवलं नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे. मोदीजींना स्वतः पंतप्रधान व्हायचं नाही, पण देशाची गरज आहे, काळाची गरज आहे की आम्हाला नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान पाहिजे. त्यामुळं आता ही जी आपली घोषणा आहे, हे आपलं जे ब्रीदवाक्य आहे, हे आपले आता स्लोगन आहे, ती तुमची माझी माहितीची राहिली नाही. रस्त्यावरचे 1.5-2 वर्षाचे पोरं जेव्हा आम्ही घरात बघतो, टीव्हीच्या समोर बघतो, तेव्हा जेव्हा नरेंद्र मोदीजी कधीतरी टीव्हीवरती दिसले की 1.5-2 वर्षाची पोरं सुद्धा मोदीजी आल्या आल्या फिर एक बार, मोदी सरकार आपकी बार, 400 पार, ही छोटीची 2-2 वर्षाची पोरं आता मागतात. मग ही गोष्ट आता ही पब्लिकची झाली, जनतेची झाली. जनतेने ठरवलं की मोदीजींना 400 पार करायचं आहे. पण या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो की 400 पार करत असताना या मावळमधून आम्ही काय देणार आहोत. या राजा शिवछत्रपतींच्या जन्मभूमीतील मावळमधून आणि राजा शिवछत्रपतींच्या या ठिकाणच्या राजधानीतून रायगडमधून अप्पासाहेब बारणे साहेब या ठिकाणी उभे आहेत. हा मावळा, हा भगवा झेंडा त्या ठिकाणी आपल्याला नरेंद्र मोदींच्या ते हात बळकट करण्यासाठी, दिल्लीच्या तख्तावर पाठवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय की आम्ही 400 पार मध्ये आम्ही कुठेतरी आहोत, भगवा झेंडा कुठेतरी आहोत, हे या ठिकाणी सिद्ध होईल. मी हे यासाठी म्हणतोय की तुम्हाला आठवत असेल 2014 मावळा का गेला पाहिजे, रायगड मधला का गेला पाहिजे, सिंधुदुर्गातला गेला पाहिजे, मावळ मधला का गेला पाहिजे. तर कारण आहे की 400 पार मध्ये आमचे हे भगवे झेंडे तिथे दिसले पाहिजे. याचं एकमेव कारण आहे छत्रपतींची राजधानी, छत्रपतींची कर्मभूमी, छत्रपतींची जन्मभूमी. कारण तुम्हाला आठवत असेल 2014ला नरेंद्र मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले नव्हते आणि लोकसभेला भारतीय जनता पार्टीने त्यांना जेव्हा प्रोजेक्ट केला आणि महायुतीने त्यांना पंतप्रधानाचा उमेदवार जेव्हा जाहीर केलं, त्याचा मी साक्षीदार आहे. नरेंद्र मोदींनी जेव्हा विचार केला की या देशात मला आता पंतप्रधानाच्या पदाला पुढे जायचं आहे, सामोरं जायचं आहे, जनता माझ्या मागे आहे, पण मी कुणाचा आशीर्वाद घेतला पाहिजे, कुठल्या मंदिरात मी गेलं पाहिजे. संपूर्ण देशाच्या नजरेसमोर आल्यानंतर नरेंद्र मोदीजी कुठं आले असतील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या महाराष्ट्रातल्या रायगड मधल्या छत्रपतीच्या राजधानीमध्ये रायगडच्या किल्ल्यावरती आले. त्या ठिकाणी आल्यानंतर एक चिमूटभर माती राजा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली त्या ठिकाणच्या माती सगळ्यांच्या साक्षीनं नरेंद्र मोदीजींनी कपाळाला लावली. त्या ठिकाणी जगदेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की राजा शिवछत्रपती ज्याप्रमाणे रयतेचे राजे झाले, त्यांनी ज्या पद्धतीनं रयतेचं काम केलं, मी एक प्रधानमंत्री नसून मी प्रधान सेवक म्हणून छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालण्याचं काम करणार आहे. ही शपथ जेव्हा रायगडावरती नरेंद्र मोदी घेतात, म्हणून या मावळ्यांना अर्थ आहे, म्हणून या भगव्या झेंड्यांना दिल्लीत जाणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. आणि 365 दिवस काम करणारा हा आम्हाला भाग्याने आपल्याला हा देशाचा पंतप्रधान. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला